नमस्कार. सानी कला रंग, मी नीना बेगमपुरे. तुमचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की मॅडम तुम्ही कुठला डाय वापरता. तर खरं सांगू का, माझे केस खूप विरळ आहे, कापल्यामुळे थोडंसं फुगीर वगैरे दिसतात. तर खूप लवकर काही पांढरे झाले नाही की एक काहीतरी होतं बरं का, लक्षात घ्या. एक तर विरळ तरी होतात किंवा पांढरे तरी, आणि पांढरे व्हायला लागले म्हटल्यावर मग मी थोडासा तो कोणतरी सांगितलं होतं की लॉरियल वगैरेचा लावा, पण तरी तो शेवटी डायच झाला ना. तर म्हटलं थोडंसं इथे टचअप वगैरे करायसाठी लावा म्हणून सांगितलं होतं, सुरुवात जरा झाली म्हटल्यावर. तर म्हटलं अरे तो पण म्हणजे चांगल्या जरी कंपनीचा असला तरी शेवटी तो डायच आहे ना. तर एकदा मी लावला आणि मला उगीचच वाटलं की म्हणजे मानसिक असेल कदाचित, डाय चांगलाही असेल आहे कंपनीचा, कुठले आपल्याला हे नाही करायचं. तर मला उगीचच वाटलं की माझं हे होतं का, इचिंग होते का मला, आणि उगीचच आपलं म्हणजे एक असतं मानसिक, आपल्याला करायचं नसेल तर मग मला एक छान म्हणजे मी एकतर आत्ता डोळ्याचं ऑपरेशन झालं आहे, तर म्हटलं नकोच डाय वगैरेच्या भानगडीतच पडायला नको. आपलं काय होतं, डायने डोळ्यावर परिणाम होतो बरं का, म्हणजे सगळ्यांनाच होतं असं नाही, पण तो हळूहळू होतो. आणि जे उरलेले केस असतात ते गळतात पण, आणि पांढरे लवकर होतात, असं जे नियमित लावतात त्यांना असं ते सांगतात. तर आपण आपलं सेफ वेनी जायचं, कुठली गोष्ट आपण आपल्या हातात आहे आणि सेफ वेनी जायचं. तर मेहंदी, राजस्थानी मेहंदी असते ना, ती घ्या. अगदी प्युअर मेहंदी आणा. हां, उगीच कुठलं तरी केमिकल आणि ती काळी मेहंदी असलं काही नाही. प्युअर मेहंदी आणा, आणि त्या प्युअर मेहंदीमध्ये शक्य झालं तर तुम्हाला त्याच्यामध्ये माका पावडर आयुर्वेदिक दुकानामध्ये मिळतं. हां, तर 3 चमचे तुम्ही मेहंदी घेतली तर त्याला 1 चमचा माका पावडर घाला, आणि ते मिश्रण छानपैकी असं हे तयार करा. त्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला आणखी शक्य असेल तर त्याच्यामध्ये कोरफडीचा जेल घाला, आणि ते लोखंडी कढईत किंवा आपला खोल लोखंडी तवा असतो की नाही, त्याच्यामध्ये भिजवून रात्रभर ठेवायचा. रात्रभर ठेवायचा, आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ती लावायची. हां, जी मेहंदी अगदी वरपासून अगदी शेवटपर्यंत लावा, नाही तर इकडचा भाग सोनेरी, इकडचं काहीतरी वेगळं दिसेल. तर अगदी वरपासून असं लावत या, आणि चांगलं पूर्ण कोरडी, म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या उष्णतेवर वाळायचं प्रमाण, ते कधी लवकर कोणाची वाळते कधी उशिरा. तर ती जवळपास 1.5-2 तास ठेवा. आणि अजून एक सांगायचं राहिलं म्हणजे मेहंदी लावायच्या आधी आदल्या दिवशी तुम्ही तेल वगैरे लावू नका, छान शॅम्पूनी केस धुवून, सौम्य शॅम्पूनी केस धुवा, आणि त्याच्यानंतर मेहंदी लावा. बरेच जण काय करतात, तेल लावून ठेवतात रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी मग मेहंदी लावतात, तर मग मेहंदीचा रंग चढत नाही. तर आता कसं करायचं माहिती आहे का, आदल्या दिवशीच तुम्ही केसाला तेल लावा, शॅम्पू करा, आणि मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर मेहंदी लावा. आणि मेहंदी लावून झाल्यावर अगदी 1.5-2 तास रिलॅक्स राहा. तो मेहंदीचा रंग छान तुमच्या केसांवर चढू दे, आणि मग हलक्या हाताने केस धुवून टाकायचे. सगळी केसातली मेहंदी निघाली पाहिजे, व्यवस्थित धुवून काढा. नाहीतर मग फंगल इन्फेक्शन वगैरे होतं, त्यामुळे भरपूर पाणी लागतं, आणि ते व्यवस्थित तुम्ही धुवून काढा. मेहंदीमुळे काय होतं माहिती आहे का, म्हणजे खरं सांगू का, मला पण खूप मेहंदी अशी लावली की तो सोनेरी आणि केशरी रंग येतो ना, तो आवडत नव्हता. तर मग काय करायचं, तर हे धुवून घ्यायचं. अजून म्हणजे ह्या सगळ्या प्रोसिजरला ना 2-3 दिवस जातात, आपल्याला पेशन्स पाहिजे. एक दिवस मेहंदी लावायची, आणि दुसऱ्या दिवशी धुतल्यानंतर पूर्ण केस सुकल्यानंतर परत त्याच्यावर इंडिगो पावडर म्हणून मिळते. ह्या सगळ्या गोष्टी हर्बल आहेत, आणि ह्या हर्बल तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात मिळतील किंवा ऑनलाईन पण मिळतील, आणि ब्रँडेड घ्या. कुठलं तरी ना भेसळवाला घेऊ नका. कारण काय होतं माहिती आहे का, तुम्ही जर असं डुप्लिकेट माल जर घेतला तर त्याचा इफेक्ट म्हणाल तेवढा येत नाही. तर तुम्ही चांगल्या कंपनीचं हे इंडिगो पावडर घ्या, पेस्ट करा, आणि केसाला लावून ठेवा. एक 45 मिनिटांनी केस धुवून टाका. तुमच्या केसाला एक छान चकाकी येते, आणि परत डार्क ब्राऊन कलर होतो. अगदी कुळकुळीत काळा नाही होत आहे, पण सोनेरी किंवा केशरी नाही दिसत. आता माझे कसे केस दिसतात की नाही, म्हणजे डार्क ब्राऊन, म्हणजे काळ्याच्या आधीची शेड दिसते. अगदी सोनेरी आता ह्या वयाला पण खूप छान दिसत नाही. त्या मुली आजकाल काहीतरी एखादी बट वगैरे करतात, तसं ते आपल्याला छान नाही, आपल्याला सरसकट करायचं आहे. तर ती इंडिगो पावडर फक्त कुठली गोष्ट चांगल्यातली वापरा, तरच त्याचा इफेक्ट येईल. आणि परत मग गार पाण्याने धुवून टाकायचं, आणि लवकर शॅम्पू करू नका. आपण म्हणजे आठवड्यानी करा, म्हणजे तो इंडिगोचा कलर आणि मेहंदीचा कलर थोडे दिवस चांगला राहू शकतो.
हां, तर चांगल्या कंपनीचं वापरा. आधी टेस्ट करा की आपल्याला ह्यानी ॲलर्जी तर येत नाही ना. थोडंसं म्हणजे सुरुवातीला कुठे लग्न कार्याला जायचं असेल तर त्याच्या आधी तुम्ही 1-2दा लावून बघा. एकदम डायरेक्ट तुम्ही लावू नका. काही वेळेस काय म्हणतात ॲलर्जी येऊ शकते, खाज होतं, इचिंग होतं, किंवा इथे थोडंसं कोपऱ्याच्या खालच्या बाजूला लावून बघायचं की आपल्याला इचिंग होतं आहे का. तर तेव्हा नका लावू. आहे हे आपलं पांढरे केस तुम्ही आपलं मान्य करायचं आणि पुढे राहायचं. अगदीच सुरुवात असेल तर तुम्ही थोडंफार माझ्यासारखं लावू शकता आणि ठीक राहायचं आहे आपल्याला. परत मी सांगते की आपल्याला आपण लुक गुड फील गुड, आपल्याला छान दिसायचं आपल्या मनासाठी, लोकांना दाखवायसाठी नाही. आपण आपल्यासाठी छान राहायचं. आणि जेव्हा आपण बाहेरनं तरुण दिसतो ना लोकांना दाखवायसाठी, तर आपलं मनसुद्धा असं प्रसन्न आणि उल्हासित राहतं आणि मग आपण छानपैकी समाजामध्ये वावरू शकतो. करून बघा. तुमची बॉडी लँग्वेजसुद्धा या सगळ्यात बदलते. उगीचच आपलं वयापेक्षा म्हातारं दिसण्यात असं काही करायचं नाही. छान व्यक्तिमत्व ठेवा. आणि मैत्रिणींनो, परत एकदा विनंती आहे, लाईक करायचं आहे. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे असं मला मधनं सांगायला आवडत नाही खरं, पण नक्की करा. कारण काय होतं माहिती आहे, खूप जण व्हिडिओ बघतायत, म्हणजे मला व्ह्यूज कळतात ना, आणि मग त्या मानाने म्हणजे लाईकचं हे नसतं. तर हे तुम्ही सगळे तुमच्याच फायद्याचा उपाय आहे. आणि जेव्हा तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, तर तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येतं. बरेच जण म्हणतात की आम्हाला कळत नाही, तर बेल आयकॉनवर क्लिक करा. बेल आयकॉनवर क्लिक केलं ना की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल. तर नक्की हे सगळे उपाय करून बघा. मग अजून एक मी व्हिडिओ बनवलेला आहे की चेहरा टाईटनिंगसाठी, तो पण व्हिडिओ बघा. असे हे मी पाठोपाठ आत्ता आपल्या सौंदर्य टिप्स, म्हणजे आता सध्या हे आहेत आपली लग्नसराई आहे आणि आपलं व्यक्तिमत्व आपल्याला छान ठेवायचं आहे. तर नक्की तुम्हाला छान दिसण्यासाठी शुभेच्छा. परत एकदा मनापासून धन्यवाद.